अमोल दादा नाव विचारा. नाव नाव विचारा. नाव त्याला. चला मॅच लागे सुरुवात करूयात. संतोष आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. ही संपली असती लवकर. उगाच फालतू मध्ये 20-25 मिनिटं गेली याच्यामध्ये. एवढा पळवून मतलब काय नाही. 7:30ला चालू होतो. 9:30 बघ टायमिंग तोच झाला ना. तोच टायमिंग झाला. 9:30लाच चालू होते. काय मतलब नाही. पहिलाच बॉल शॉर्ट बॉल होता. फुल करण्याचा प्रयत्न. पहिल्या बॉल वरती बिग ब्लास्ट धमाका षटकार. भव्य स्वागत केले षटकाराने पहिल्याच बॉल वरती. अकुटप्याचा बॉल दिशा देण्याचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी. कमबॅक चांगलं केलं या गोलंदाजाने. आधीच्या बॉलवरती षटकार आला. त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर हा बॉल डॉट बॉल असताना मात्र पाहायला मिळतोय. मोठ्या फटक्यासाठी गेले जरूर. बॉल हवेत आहे. कॅच पकडण्याचा प्रयत्न चांगला केलाय. बॅकअप देखील तेवढंच चांगलं पाहायला मिळतंय. तिथे आपण पाहायला गेलं तर आणखीन एक मोठी धाव घेण्याचा प्रयत्न. म्हणजे टोटल 3 धावा धावफलकावरती ऍड होतील. चला मिरगाव टीम आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवायचा आहे. बीट करून पाठीमागे चाललाय. बॅकफुटला जात असताना पंच करण्याचा प्रयत्न. अलॉंग द कार्पेट पद्धतीने खेळून काढलाय. पॉइंटला अगदी विकेट फास्ट आहे आणि बॉल अगदी निघून चाललाय 4 धावांसाठी. ऑन साइडला वळवलाय. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक येतोय. वेगाने बॉल पर्यंत पोहोचतोय. फेकी केली जाईल. तिथे आपण पाहिलं गेलं तर एकच धाव सिंगल. ओव्हरची होते समाप्ती. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 14. पॅनल्टीच्या धावा नंतर ऍड केल्या जातील. इनिंग कंप्लीट झाल्यानंतर पॅनल्टीच्या 7 धावा त्याच्यामध्ये ऍड केल्या जातील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 14. पहिले षटक समाप्त झालंय. चला स्पीडअप घ्या. मॅचला लगेच सुरुवात करा. बॉल कोण दिसते रे? नाव काय त्याच्यावरती बघ टी शर्टवर. म्हणजे काय? कोप्स काय? कोप्स गोलंदाजी ट्रॅक वरती. बॅकफुटला जात असताना पंच केलाय. एक धाव कंप्लीट. सिंगल येते. मिडल ओव्हरमध्ये कोप्स आलाय. परंतु मॅच मध्ये होप्स ठेवावे लागतील.
अकुटप्याचा बॉल, बॉल चांगला होता, चांगल्या टप्प्यावरती बॉल रिलीज केलाय. शॉर्ट बॉल होता, हुक करण्याचा प्रयत्न, बॉल पाठीमागे अगदी फायनली ग्रीझन मध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव मात्र प्राप्त होईल डिक्लेअर स्वरूपाची, जास्त काही मिळणार नाहीये. बॅटिंग भेटेल ना त्यांना. ओव्हर कंप्लीट होते. बॅटिंग भेटेल ना त्यांना. ऑफस्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. अवंतर धाव संख्येमध्ये भर पडेल एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. ऑन साईडला वळवलाय, डीप मध्ये फिल्डर अगदी वेगाने जातोय, परंतु अडवण्याचा प्रयत्न थोडासा कमी पडला आणि बॉल निघून चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या बाहेर. चौकार येत असताना मात्र पाहायला मिळतोय 4 धावा. इनसाइड आउट थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला बॉल थांबत नाहीये, बॉल निघून चाललाय. सलगचा दुसरा चौकार आलाय. 4 धावा मात्र मिळत असताना शैलेशच्या बॅटमधून हा दुसरा चौकार मात्र पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 26 या धावसंख्येवरती. 26. परत एक वेळा गॅप शोधून काढली आहे. गॅप आहे मोठा, मिळणार नाही धावांचा तोटा. एक्स्ट्रा कव्हरला मगाशी ज्या ठिकाणी क्षेत्र निवडलं होतं ना, त्या क्षेत्रामध्ये शैलेशने हा चौकार खेचलाय. हॅट्रिक 3 षटकार आतापर्यंत ठोकले गेलेत. 3 चौकार नक्कीच चौकार येत असताना हॅट्रिकचे 3 चौकार आणि चौकाराने आपण पाहिलं गेलं तर दुसरं षटक समाप्त झाले. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 33-0. अंतिमचं षटक मात्र हाताळण्यासाठी बॉलरचं नाव काय बघ, मला तू ऐक ना, नाही तर त्याच्या जवळ जाऊन बसला. तुमचं फुकाट आलोशील ना बंद कर. त्याच्या जवळ जाऊन बस. वरती जाऊन काय नाव आहे त्याचं? रुद्रा. रुद्रा गोलंदाज स्ट्राईकवरती. अंतिमचं षटक, बॉल उंच पुरा गेलाय आणि पाठीमागे डिक्लेअर स्वरूपाची एक धाव मात्र नक्कीच येईल. बॉल पाठीमागे ट्रॅव्हल झालाय. एक धाव आली आहे आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसवेल. 31 या धावसंख्येवरती धावफलक मात्र जाऊन पोहोचले 31. फुल टॉस बॉल, असे बॉल वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि अप्रतिम, जबरदस्त. कोप्स होता, कोप्सने काय होप सोडले नाहीत, कॅच पकडली आहे जबरदस्त.
अजय आलाय, नवीन बॅटरी नेट नंबर 3 मध्ये दाखल झालाय. अकुटप्याचा बॉल चांगला स्टॉप केला, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न जबरदस्त. एक धाव मात्र वेगाने कंप्लीट केली. चिकी सिंगल येते आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसवतोय, जाऊन पोहोचतोय 32. समोरच्या दिशेने स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न झालाय. उलट्या दिशेने कॅच पकडण्याचा प्रयत्न थोडासा अवघड असतो, परंतु शेवटच्या मोमेंटला येऊन मात्र बॉल चांगला स्टॉप केलाय. नॉन सेकंडला रोखण्याचा प्रयत्न होता आणि तिथे आपण पाहिलं गेलं तर 3 धावा इथे कंप्लीट झाल्यात. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. शॉर्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न होता, भरपूर उंच पुरा गेलाय. इथे रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. 2 धावा नक्कीच आल्या त्यांनी. या 2 धावेने धावफलक मात्र जाऊन पोहोचलंय 37 धावा. शेवटचा बॉल आहे, अंतिमचा चेंडू. चला टॉससाठी रेड्या गिरेवाडी आणि त्यांच्या विरुद्धमध्ये VSS सनबूर. इट्स अ नो बॉल, नो +1, 2 धावा. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, डीप मध्ये फिल्डर आहे. दुसरीचा प्रयत्न अगदी विकेट किपर एंडकडे थ्रो केला आणि 2 धावा कंप्लीट. आणि यस, एकच धाव आहे फक्त, परंतु पॅनल्टीच्या 7 धावा अजून ऍड करायच्या बाकी आहेत. ती 1 रन हरकत नाहीये, परंतु पॅनल्टीच्या त्या 7 धावा आणि 7 धावा पॅनल्टीच्या ऍड केल्यानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 47 धावा. विजयासाठी 48 धावांचं लक्ष. चला टॉस घेऊयात आपण नेक्स्ट मॅचचा. एका बाजूला सनबूर संघ, दुसऱ्या बाजूला गेरेवाडी संघ. नेक्स्ट मॅचचा आपण टॉस घेऊयात. टॉस महत्वाचा असेल. चला टॉस महत्वाचा आहे, कॉल कोणाचा असेल. चला VSS सनबूर संघाचा कॉल. हेड आणि टेल असा कॉल करायचा आहे तुम्हाला. टेल आणि हेड, हेड आणि टेल असा कॉल करायचा आहे. हेड कॉल केलाय, आलाय हेड. टॉस जिंकलाय VSS सनबूर संघाने. सनबूर संघाने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. चॅम्पियन ट्रॉफी आहे आणि चॅम्पियन ट्रॉफी मध्ये सकाळचं सत्र आहे. बॉल ट्रॅव्हल होत नाहीये, कुठेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30 पर्यंत रोखण्याचा आमचा प्रयत्न असेल. चॅम्पियन ट्रॉफी चॅम्पियन होण्यासाठी ज्या पद्धतीने सुरुवात आपल्या टीमची झाली आहे, आतापर्यंत जेवढे सीझन झाले, जेवढ्या मॅचेस झाल्यात, कशा पद्धतीने खेळ राहिलाय? खेळ चांगला राहिलाय. आता बघूया आज काय होतंय. टॉस तुमच्या बाजूने राहिला नाही, टॉस जिंकला असता तर निर्णय काय होता? आम्ही सुद्धा फिल्डिंगच चूज केलं असतं. परंतु बॅटिंग करायची आहे, कशा पद्धतीने पहिल्या डावामध्ये मजल मारल? आम्ही कमीत कमी 40 रन करायचा प्रयत्न करू आणि डिफेंड करायचा प्रयत्न करू. चॅम्पियन ट्रॉफी बद्दल काय सांगाल, कशा पद्धतीने पाहताय? नियोजन खूप चांगलं आहे. कमी दिवसात नियोजन आणि एवढं वेळ देणं बॉसला मानतो, त्यासाठी थँक्यू. थँक्यू सो मच. टॉस झालाय, टॉस जिंकलाय VSS सनबूर संघाने. टॉस जिंकल्यानंतर आम्ही गोलंदाजी करू असं सांगितलंय आणि गेरेवाडी संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. चला लक्ष्य आहे 48 धावांचं.
48 रन 48 धावा. 18 बॉल मध्ये 48 करायचे आहेत. चला वेळ कमी आहे, लगेच बॅटर पाठवा. फिल्डिंग लावून झाली आहे, वेळेचा निर्बंध आहे, थोडस फास्ट घ्या. रन मारल्या वया जरा आवाज कर ना माझा. ए आवाज नाही आज काय बोला जरा. हॅलो. त्यांच्या पोस्टावर पाहिले तो कुठे जॉन्सन बेबी सब. धावांचं लक्ष आहे. 48 18 बॉल मध्ये 48 करायचे आहेत. मॅचला लगेच सुरुवात करूयात, वेळेचं निर्बंध आहे. फास्ट क्रिकेट खेळू. मॅचला होईल सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. टीम पाचगणी टीम एकला आपला एक एक्स्ट्रा खेळाडू पाठवा प्लीज. पाचगणी टीम मॅचला सुरुवात करा तोपर्यंत. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावरती बॉल रिलीज केलाय. स्ट्राईकला कोप्स, नॉन सेकंडला डीके. ओहो, आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक योगेश हाताळत असताना मात्र पाहायला मिळतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर एक पॉवर जनरेट करून करण्याचा प्रयत्न योगेशच्या माध्यमातून नक्कीच झालाय. कोप स्ट्राईक एंडलाय. 48 धावांचा पाठला करायचा आहे, मोठं लक्ष आहे. अकूट टप्प्याचा बॉल होता, दिशा देण्याचा प्रयत्न. एकच धाव सिंगलने मात्र समाधान मानलंय. जास्त काही मिळणार नाही. मोठ्या फटक्याची गरज असेल, पॉवर प्लेचा फायदा घ्यावा लागेल बॅट्समनला. यानंतरची मॅच आपण पाहिली गेले तर VSS सनपूर टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा त्यांनी निर्णय घेतलाय, आमंत्रित केलंय गिरेवाडी संघाला बॅटिंगसाठी. याही बॉलवरती मात्र काही करता आलं नाहीये. हा देखील बॉल डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय. चांगलं षटक योगेशच्या माध्यमातून पाहायला नक्कीच मिळतंय, परंतु जिथे आपण पाहिलं ना तर कुठलाही त्याने मोठा फटका येऊ दिलेला नाहीये. ही जमेची बाजू राहिली आहे गोलंदाज योगेशची. यावेळेस ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर पिचिंग पाहायला मिळाली आणि हा बॉल फाईटमध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एकदा नक्कीच ऍड होईल आणि टीमची धावसंख्या सिंगलच्या मदतीने अगदी 2 या धावसंख्येवरती. हा बॉल अगदी वेगाने टाकलाय, बीट करून बरोबर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावतोय. 1 to go. शेवटचा बॉल पहिल्या षटकातला. ड्राईव्ह केलाय अलॉंग द कार्पेट पद्धतीने 30 सर्कलच्या आतमध्ये चांगला स्टॉप केलाय. ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक समाप्त. योगेश दावा खर्च केला त्याने फक्त आणि फक्त 2. आता येणारे बॉल 12 आणि 12 बॉल मध्ये मात्र करायचे धावा 46. 12 चेंडू 46 धावांचं मोठं लक्ष. मोठ्या लक्षाचा पाठलाग करायचा आहे. निलेश गोलंदाज ट्रॅक वरती मिडल ओव्हर मध्ये निलेशला प्राचारण केलंय.
समोरच्या दिशेने बॉल बॅक ड्राईव्ह पाहायला मिळतोय. एजी आहे बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न एजीचा. कुठलीही धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. स्वतःवरती विश्वास ठेवलाय आणि तो विश्वास साध्य करावा लागेल. मोठे फटकेच मारावे लागतील. लक्ष मोठं आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न मनगटाचा वापर जरूर केला गेलाय. याही बॉलवरती कुठलीही धाव नाहीये. ओहो इनसाइड आउट. बॉल उंच पुरा गेलाय. कॅचचा प्रयत्न चांगला राहिला परंतु शेवटच्या मुमेंटला बॉल हातातून निसटला. 2 धावा नक्कीच अंकित केल्या जातील या बॉलवरती. ओहो बीट करून पाठीमागे चाललाय. डॉट बॉल. प्रथमेश आहे पाठीमागे. विकेट किपरची भूमिका बजावतोय. चांगली बॅटिंग देखील राहिली त्याच्या माध्यमातून. परंतु शैलेशचं कौतुक होणं कुठेतरी महत्वाचं आहे. अलॉंग द कार्पेट पद्धतीने एक धावच घेतली गेली आहे. सिंगल डबलने काही होणार नाहीये. मंजिल बहुत दूर आहे. षटकार चौकाराची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. फुलटॉस बॉल होता. आक्रमण करता आलं नाहीये. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव नक्कीच येत असताना पाहायला मिळाली. ओव्हरची होते समाप्ती. 2 षटक समाप्त आणि 2 षटकानंतर टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 6 या धावसंख्येवरती. आता येणारे बॉल 6 आणि 6 बॉलमध्ये मात्र करायचे आहेत 42. अशक्य असं हे आव्हान. अजय आल्या गोलंदाजी स्ट्राईकवरती. थोडंसं स्पीडअप घ्या. चला नेक्स्ट टीम सनबूर संघ आपण रेडी राहायचंय आणि गिरेवाडी संघ आपण बॅटर तयार ठेवायचे आहेत. बॉल अगदी चांगल्या टप्प्यावरती पिचिंग केली आहे. बॉल एक्झिक्यूट करण्याची पद्धत ना खूप चांगली आहे एजेची. 10-12 पावलांचा रनअप आणि त्यानंतर टप्पा रिलीजच्या पद्धतीने करतात ना. अगदी एक वेगळी शैली एजेची माध्यमातून पाहायला मिळते. हा देखील बॉल आपण पाहायला गेला तर थोडासा ओव्हरपिच होता. टप्पा थोडा पुढे ठेवला होता परंतु आता फलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहिलं टीम पाचगणी संघ थोडंसं बॅकफुटला पाहायला मिळते कारण वेळ आता निघून गेले पूर्णपणे. सामना हा अगदी आपण पाहिलं तर मिरगाव संघाकडे झुकताना पाहायला मिळतोय. बीट करून पुन्हा एकदा माघारी चाललाय बॉल. बॉल पुन्हा एकदा पाठीमागे डिक्लेअर स्वरूपाची एक धाव. इथे आपण पाहिलं तर यष्ट्यांना धडक दिली आहे बॉलने. यष्टा गुल केला. फर्निचर डिस्ट्रॉय करत असताना मात्र विकेटचं पतन. शेवटचा बॉल आहे. चला सनबूर संघ रेडी राहा. शेवटच्या बॉलवरती मात्र इथे विकेट आली. शेवटच्या बॉलवरती विकेटचं पतन आणि हा सामना जिंकलाय टीम मिरगाव संघाने. हार्डलक बॅडलक टीम पाचगणी संघ. पाचगणी संघ आपल्याला विनंती असेल नेक्स्ट वेळी येते वेळी नवीन जर्सी आणि जर्सीवरती पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचा लोगो असणं महत्त्वाचं आहे आणि तुमच्या टीमच्या ट्रॅक्स ह्या सेम असल्या पाहिजेत.
वेळेत या पुढच्या वेळेस येताना, कारण टायमावर